नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता मेंदळ्यांच्या घरी भैरवीने नवीन डाव खेळत आता अनामिका म्हणून कोणती मुलगी आणलेली असते. सावली आता भैरवीचे सत्य कसे बाहेर काढते जगन्नाथला सांगून, आणि तिलोत्तमा भैरवीचे गुपित आता सावली ही धूर्तपणाने आणि हुशारीचा डाव खेळून सगळ्यांसमोर घेऊन कशी येते. प्रेक्षकांनो, चला तर हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता सावलीने पुन्हा जगन्नाथला कॉल केलेला असतो. जगन्नाथला आता सावली म्हणते की हे बघा, चंद्रकांत बाबांवरती तुम्ही असा संशय घेऊ नका, कारण चंद्रकांत बाबांनी जर हे गुपित लपून ठेवलं असतं तर कदाचित भैरवीला त्यांनी सपोर्टच केला असता. जगन्नाथ म्हणतो, हे बघ सावली, तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का? सावली म्हणते, विश्वासाचा प्रश्नच नाही आहे, फक्त तुम्ही रागाच्या भरात खूप काही मोठं पाऊल उचललंय जगन्नाथजी. आणि या भैरवी माईने काय केलं तुम्हाला माहिती आहे का? सानिकाच्या हळव्या मनाचा या भैरवी माईने वापर केलाय, आणि त्याचाच वापर करून पुन्हा आता तुमचा फायदा उठवत त्यांनी या घरातलं वातावरण एकदम गढूळ केल्याचे आता सावली सांगते. जगन्नाथ म्हणतो, मी माझ्या कानाने ऐकलंय सावली. सावली म्हणते, तेच मी तुम्हाला सांगते, सानिका हा तुमच्या मनाचा हळवा कोपरा आहे. आणि जेव्हा एखादा माणूस भावूक असतो त्याला जे ऐकायचं असतं तेच ऐकवलं जातं, आणि त्या माणसाचा त्या गोष्टीवरती विश्वास बसतो. जगन्नाथजी, असे आता सावली जगन्नाथला सांगते. त्या डॉक्टर साखरे आणि भैरवीने तेच केले जे तुमच्या मनाला हवं होतं. आता जगन्नाथला सावलीचं म्हणणं पटतं. जगन्नाथ म्हणतो, हे बघ सावली, अगं माझं मन खूप हळवं आहे, सानिकावरती माझं खूप प्रेम होतं, म्हणून तू माझ्यावर अशी नाराज होऊ नको. तेवढ्यात पाठीमागून भैरवी सावलीच्या जवळ येते, तर सावली भैरवीला बघताच आता ताबडतोब बोलणे बंद करते आणि फोन कट करते. भैरवी सावलीला म्हणते की काय फार शहाणपणा करायला लागली तू सावली, पण त्याचे परिणाम काय झाले बघितलाय ना तू? अगं सावली, तू तोंडावर पडलीस. आता सावली दम देत भैरवीला म्हणते की माई, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं माझ्या घरच्यांच्या वाटेला जाऊ नका. जर मी त्या डॉक्टरांचा नंबर शोधू शकते तर त्या डॉक्टरला बोलतं सुद्धा करू शकते. भैरवी म्हणते, तुला डॉक्टरला बोलतं करायचं ना, जा ना मग सावली, कर त्या डॉक्टरला बोलतं. एक वेळेस तू त्या डॉक्टरला बोलतं करशील, पण त्या डॉक्टरने काय बोलायचं, कसं बोलायचं, कोणतं बोलायचं, किती वेळ बोलायचं हे तू नाही सांगू शकत. भैरवी म्हणते की तू फक्त भुईवरती काठी आपटत बसशील, पण साप केव्हाच निघून गेलेला असेल. भैरवी आता सावलीला बोलते. भैरवी म्हणते, जाऊ दे ग भैरवी, हा विषय थोडा बाजूला ठेव, मला ना जाम भूक लागली, चल माझ्यासाठी काहीतरी नाश्ता बनव. आता इकडे राजकुमार आणि अमृता गणपती बाप्पाच्या पाया पडून बाहेर येऊ लागतात, तर तेवढ्यात भैरवी त्यांच्यासमोर येते. भैरवी त्यांच्याकडे बघत म्हणते की तारा आणि माझा आबोला तूर होऊन आमच्यामधील भांडण मिटू दे, असं तरी तुम्ही बाप्पाला सांगा. पण एका आईचा जीव तिच्या लेकीसाठी खूप तळमळत आहे. राजकुमार म्हणतो, अहो भैरवीजी, ते सुद्धा आम्हीच करायचं का आता? हसतच राजकुमार म्हणतो की भैरवीजी ना बालमैत्रिणीकडे राहून खूप आळशी झालेल्या दिसतात. राजकुमार म्हणतो की मी तर असं ऐकलंय की कलाकारांचं देवाकडे एक वेगळंच नातं असतं. तेव्हा आता भैरवी म्हणते, त्याचं काय आहे ना, देवाने तुमच्या पदरी आता छानपैकी बाळ दिलंय, तुमच्यावरती कृपादृष्टी आहे. आणि आता राजकुमार म्हणतो की तुमच्यासाठी हे मागण्यासाठी आमच्याकडे अजिबात वेळ नाही आहे भैरवीजी. आणि आता राजकुमार म्हणतो की अमृता, त्या डॉक्टरांचं नाव काय गं? अमृता म्हणते, डॉक्टर साखरे. राजकुमार म्हणतो की भैरवीजी, सावली जे बोलली ना ते सत्य आहे का? मला सुद्धा आता तिचं खरं वाटायला लागलंय. हसतच भैरवी म्हणते की ती वेडी सावली आहे, काहीही मूर्खपणाने बडबडते, तिचं काय ऐकता आणि मनावर घेता तुम्ही? भैरवी म्हणते की त्या सावलीच्या मानलेल्या बापाने चंद्रकांतजी बाबांवरती किती आरोप केले, माझा तर दूरदूरपर्यंत या गोष्टीची संबंध नाही आहे राजकुमार. भैरवी म्हणते की तुम्हा दोघांना सुद्धा असंच वाटतं का मी सुद्धा अशी असेल? राजकुमार म्हणतो की हे बघा, माझा आता कुणावरच विश्वास राहिला नाही, आणि तुम्ही आता अजून इथे किती दिवस राहणार त्याचं काय आहे ना. मुलीचं आणि तुमचं आता हे नातं जरी असलं तरी मुलगी ही सासरी आहे, तेव्हा आईने सासरी किती दिवस राहावं हे सुद्धा तुम्हाला कळायला हवं भैरवीजी. तर आता राजकुमार म्हणतो की पण जर मुलीने तुम्हाला जर माफ केलं तर तुम्ही लगेच जाताल नाही का? आणि इकडे आता भैरवी म्हणते की हे बघा, जर तारा माझ्याशी व्यवस्थित बोलायला लागले ना, मी तरी इथे कशाला थांबू, जाईल मी माझी. तेवढ्यात आता राजकुमार म्हणतो, हे बघा, कलाकारांना खूप वेळ नसतो बरं का, आणि त्यांच्याकडून तुला अमृताची गाणी शिकायची ती शिकून घे बरं का लवकर, त्या लवकर जातीलच आता. आता राजकुमार अमृताला म्हणतो की यांची लवकर बॅग पॅक करायला घे अमृता, फार दिवस राहणार नाही इथे. आणि राजकुमार अमृताला घेऊन निघून जातो. आता भैरवी विचार करते की हे तर आपल्या सांगाशी यायला लागले.
आता भैरवी म्हणते की जर राजकुमारनं ताराचं मन वळवलं आणि ती माझ्याशी नीट वागायला लागली तर. भैरवी म्हणते की अजून तर मला या घरात खूप खूप काही करायचं आहे. भैरवी, नाही नाही, आता गाफील राहून चालणार नाही, तुला काहीतरी करावंच लागेल असा विचार आता भैरवी करते. आता इकडे सावली सारंगकडे येते. सावली म्हणते की सारंग सर, काही ना काही करून आपल्याला त्या भैरवी माईच्या मनात काय चाललंय आणि ते सत्य ना आपल्याला बाहेर शोधायचं आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो, हे बघ सावली, आपल्याला आता घाई करून चालणार नाही. जे काही करायचं आहे सत्य तर आपल्याला बाहेर काढायचं आहे, पण अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थितपणे, त्यासाठी घाई करून चालणार नाही. तर आता सावली म्हणते की सारंग सर, मला ना काहीतरी संकट येण्याची चाहूल वाटते. तारा इकडे आता मोठा तमाशा घालत सोहमला म्हणते की सोहम, अरे आपल्या घरात चाललंय तरी काय? तुम्हाला कळत नाही का त्या बाईचे नाटकं? ती आपल्या घरात नाटकं करून तमाशा करते, ड्रामा करते. सोहम म्हणतो की तुला कळतंय का तारा, भैरवीजींना हार्टचा प्रॉब्लेम आहे असं सांगितलंय. तारा आता मोठमोठ्याने हसू लागते. तारा म्हणते की हार्टचा प्रॉब्लेम आणि मॉमला? व्हॉट अ जोकिंग सोहम. तारा म्हणते की तुला माझ्यावर विश्वास कसा बसत नाही? अरे तिचा हा सगळा ड्रामा आहे. तर सोहम आता मोठमोठ्याने बोलू लागतो. तेवढ्यात राजकुमार तिथे सोहमला थांबवतो आणि म्हणतो, सोहम काय चाललंय हे? आता सोहम म्हणतो की ही ऐकतच नाही, हिला कळतच नाही आहे. राजकुमार म्हणतो की बाहेर आवाज येतो, आवाज खाली कर, आवाज कमी आवाजात बोल ना. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो, सोहम ताराची माफी माग. सोहम ताराची माफी मागतो. तेव्हा आता राजकुमार म्हणतो, तारा मला तुझ्या आईबद्दल थोडंसं बोलायचं आहे. आता राजकुमार ताराला म्हणतो, हे बघ तारा, मी अगोदर कसा होतो तुला तर माहितीच आहे. तरीसुद्धा या घरात तुम्ही मला मोठ्या मनाने माफ केलं आणि या घरात पुन्हा मला तुम्ही नवीन स्थान दिलं, माझा स्वीकार केला. राजकुमार म्हणतो की हे बघा, तुम्ही जसं मला मोठ्या मनाने माफ केलं, ही तर तुझी आई आहे तारा, तेव्हा हिलासुद्धा तू माफ करून टाक. तारा म्हणते, अजिबात जमणार नाही, कारण हिने माझ्या संसारात लुडबुड केली आणि माझं वाटोळं केलंय. राजकुमार म्हणतो, मला काय वाटतंय की मोठ्या मनाने तू त्यांना माफ करून टाकावं आणि त्यांचा स्वीकार करावा. तेव्हा त्यांना देखील वाटेल की आपल्या मुलीने आपल्याला माफ केलं, आणि जर तू असं केलं तर त्या इथून निघून जातील. मग तुला त्यांच्याकडे वाकडं बघण्याची सुद्धा गरज नाही, फक्त तू त्यांचा स्वीकार कर. तारा म्हणते की हे शक्यच नाही आणि त्या बाईचा मी मनापासून कधीच स्वीकार करणार नाही. राजकुमार म्हणतो, मी तुला कधी म्हटलं मनापासून स्वीकार कर? आता राजकुमार म्हणतो की फक्त एका हट्टी मुलीने माफ केलंय असं त्यांना कळायला हवं. राजकुमार म्हणतो की तू त्यांना सांग की मला तुझं सगळं मान्य आहे आणि मी तुला माफ केलं म्हणून. तारा म्हणते की म्हणजे नाटक करायचं का? राजकुमार म्हणतो की तू असं समज तारा, एखाद्या मोठ्या बॅनरमध्ये ना तुला लीड रोल मिळालाय असं तू समज तारा, आणि जर तू त्यांना माफ केलं तर आपोआप त्या या घरातून निघून जातील, असे आता राजकुमार ताराला बोलतो. आता ताराच्या लक्षात येतं. तारा म्हणते, दादा हा तर विचार मी केलाच नव्हता रे. तेव्हा राजकुमार म्हणतो, आलं का तारा आता तुझ्या लक्षात? आता राजकुमार म्हणतो की आता कळलं ना तारा तुला, आणि राजकुमार तेथून निघून जातो. सोहम आणि तारा दोघांनाही आता राजकुमारचा विचार पडतो. आता इकडे भैरवी बेडरूममध्ये येते आणि विचार करते की जर राजकुमार आपल्याला बोलला म्हणजे नक्कीच राजकुमार हा ताराला बरोबर तिचं मन वळवणार आणि ताराला आपली माफी मागायला लावणार, असं सुद्धा होऊ शकतं. विचार करत आता भैरवी म्हणते, नाही नाही, हे असं तर व्हायला नाही पाहिजे आणि लवकरात लवकर मला आता पुढचा प्लान बनवावा लागेल. आणि तेवढ्यात आता लक्षात येताच भैरवी फोन लावते आणि म्हणते, अनामिका, आता तुझी या घरात येण्याची वेळ झाली आहे. बस असं समज की आता तुला या घरात यावं लागेल आणि इथलं जे काही घरातलं बॅकग्राऊंड आहे ना ते आता तुझ्यासाठी तयार झालंय. आता भैरवी फोनवरती अनामिकाला म्हणते की फक्त तुला आता या घरात एंट्री घ्यायची बाकी आहे. एकदा का तू या घरात एंट्री घेतली मग तुला काय करायचं, कसं करायचं हे सगळं तुला आता माहीतच आहे. आणि भैरवी म्हणते की मी तुला सिग्नल देण्यासाठी माझ्या पुढच्या फोनची अनामिका तू आता वाट बघ. आता इकडे राजकुमार सारंग तिलोत्तमाकडे येतात. सारंग आता राजकुमारला म्हणतो, राजकुमार, अरे होळीची ना आपण आजच तयारी करून ठेवू, म्हणजे ते गाडगं गौऱ्या वगैरे. तर तिलोत्तमा म्हणते, तुमचा मोरक्या कुठे आहे तो बबलू? या अगोदर तर सगळी तयारी आहे, तोच करायचा आहे ना. तेवढ्यात आता बबलू एक भलं मोठं लाकूड घेऊन तिथे येतो आणि त्यांच्यासमोर ठेवतो. तर आता लगेच राजकुमार, सावली सगळे ते बघतात आणि लगेच आता सगळेजण म्हणतात, बबलू हे काय आहे? तर आता बबलू म्हणतो की होळी पेटवण्यासाठी उद्या आपल्याला लाकूड पाहिजे ना. तर आता राजकुमार म्हणतो, ए वेड्या, लाकूड तोड्या, बाहेर ठेवून हे लाकूड. बबलू म्हणतो की राजकुमार दादा, जर हे लाकूड बाहेर ठेवलं आणि चोरीला गेलं तर उद्या आपण कशाने पेटवणार होळी?
तर सारंग म्हणतो, म्हणूनच म्हणतो वेड्या, हे लाकूड जिथून आणलं त्यांना परत नेऊन दे, कारण होळीमध्ये अशा वृक्षांचा जीव द्यायचा नसतो. तिलोत्तमा म्हणते की हे बघा, आज रात्री कुठेही जायचं नाही, उद्या तुम्हाला जे करायचं ना ते करा. आणि बबलूला सुद्धा आता ते म्हणणं पटतं आणि बबलू पटकन ते लाकूड आपल्या खांद्यावर उचलून पुन्हा आता ते लाकूड द्यायला जातो. आणि आता इकडे भैरवी सोप्यावर विचार करत बसलेली असताना भैरवी आता तिलोत्तमाला बोलावते. तिलोत्तमा तिथे येताच आता भैरवीला म्हणते की काय गं भैरवी, मला इथे कशाला बोलावलं आणि तू अशी का बसलीस? तर आता भैरवी म्हणते, काय नाही गं, झाली का होळीची तयारी? तिलोत्तमा म्हणते की काही अजून एवढी काही व्यवस्थित तयारी नाही झाली आणि बोलणंही नाही झालं. तिलोत्तमा म्हणते की इथे अशी काय बसलीस, तुझं काही म्हणणं आहे का? भैरवी म्हणते, त्यासाठीच मी तुला बोलावलंय. अगं तिलोत्तमा, होळीची पूजा तू करणार आहे का? तिलोत्तमा म्हणते, नाही नाही, होळीची पूजा मी नाही करणार. प्रथेप्रमाणे आमच्या घरी होळीची पूजा मोठी सून करते आणि म्हणून यावर्षी ही होळीची पूजा अमृताच करेन. आता भैरवी म्हणते की अमृताला यावेळी पूजा करायची काही आवश्यकता नाही. भैरवी म्हणते, हे बघ, परमेश्वराने तिच्या पदरात तिला जे दान घालायचं होतं ते घातलंय, आता तिला कुठल्या पुण्याची गरज ग तिलोत्तमा? भैरवी म्हणते की तिलोत्तमा, आणि त्या सावलीचं नाव तर माझ्यापुढे अजिबात घेऊ नको, कारण ती सावली ऑलरेडी मला आवडत नाही आणि ती माझ्या डोक्यात जाते. तिलोत्तमा म्हणते की मग यावर्षी होळीची पूजा कोण करणार? काय म्हणणं आहे तुझं भैरवी? भैरवी म्हणते, यावर्षी होळीची पूजा माझी तारा करेल. आता तिलोत्तमा हसू लागते. तिलोत्तमा म्हणते, भैरवी अगं काहीही काय बोलते? तारा या घरची सगळ्यात छोटी सून आहे, तेव्हा मी तिला हा मान नाही देऊ शकत. आणि जर मी तसं केलं घरच्या मोठ्या सुनेला आणि मुलाला मी काय उत्तर देऊ भैरवी? आणि तसं घरच्यांना सुद्धा हे मान्य होणार नाही. भैरवी म्हणते, घरच्यांना काय मान्य होईल आणि काय नाही ना, हे तुझ्यासाठी आत्ता महत्त्वाचं नाही आहे तिलोत्तमा. तुला हे महत्त्वाचं आहे की मला काय मान्य आहे आणि मला काय पाहिजे हे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे, कळलं का तुला? तर तिलोत्तमाला आता धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते, हे बघ भैरवी, हे शक्य नाही. भैरवी म्हणते, का शक्य नाही तिलोत्तमा? अगं तू या घरची मालकीण आहेस. आणि भैरवी म्हणते, तुला माहितीच आहे ना तिलोत्तमा, मी काय करू शकते? तिलोत्तमा विचार करते की देवा, अजून ही बाई मला काय काय करायला लावणार आहे काय माहिती. आता इकडे दुसऱ्या दिवशी सावली तिचं सगळं आवरून तुळशी मातेला पूजा करून नमस्कार करते. तर तेवढ्यात अमृता देखील तिथे येऊन नमस्कार करते. सावली आता अमृताकडे बघते आणि खुश होत म्हणते की वहिनी. अमृता म्हणते, हे बघ सावली, माझ्या या अवस्थेमुळे घरातील सगळी कामं तुझ्यावरच पडतात नाही का? त्यातली त्यात आता सण आलाय, तू हे सगळं कसं अरेंजमेंट करशील सावली? असे बोलताच सावली म्हणते की अमृता वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मला ना याची सगळी प्रॅक्टिस आहे. आणि सावली म्हणते की फक्त सगळी तयारी मी करेल अमृता वहिनी, आणि तुम्ही या घरातील मोठी सून आहात, तेव्हा परंपरेनुसार होळी पेटवण्याचा सगळ्यात पहिला मान तुमचा आहे वहिनी. सावली म्हणते, जरी तुम्ही माझं ऐकलं नाही तर तिलोत्तमा मॅडम तुम्हालाच पूजा करायला सांगतील, बघा तुम्ही. अमृता म्हणते की आईने जरी मला पूजा करायला सांगितली तरीसुद्धा मी माझा हा पूजेचा मान तुला देणार आहे सावली. अमृता म्हणते, कारण मी थोरली सून आहे, तेव्हा मी ठरवणार हा मान कुणाला द्यायचा तो. आणि अमृता म्हणते की सावली, काही जरी झालं तरी पूजा तुझ्याच हाताने व्हायला हवी, कळलं का तुला? तर सावली खुश होते. आता दुसऱ्या दिवशी होळी असल्यामुळे सावली ही किचनमध्ये जाऊन सगळा पुरणपोळ्याचा गोड स्वयंपाक करू लागते. तेवढ्यात आता तारा तिथे येते आणि सावलीला म्हणते की सावली, दे इकडे, मी तुला काहीतरी मदत करते. आता तेवढ्यात भैरवी ते बघून ताराला म्हणते की तारा, तिला मदत करायची काही गरज नाही आहे. उगाच जर तू तिला मदत केली तर सावली जे काही चांगलं बनवणार आहे ना त्याचासुद्धा तू सत्यानाश करशील. सुद्धा तारा ही काही एक न ऐकता सावलीकडे येते आणि म्हणते की सावली, दे इकडे, मी तुझी हेल्प करते. इकडे आता तारा निघून जाताच भैरवी विचार करते की जर ताराने सावलीला मदत केली तर मात्र मला जे ताराच्या हातून पूजा करायची होती ती पूजा होणार नाही. भैरवी म्हणते की चांगली मी या ताराला पूजेच्या मानासाठी मदत करत होते, पण ही जर आता सावलीला मदत करायला लागली तर माझी पंचायत होणार. आता इकडे होळीची तयारी करण्यासाठी चंद्रकांतराव सुद्धा तिथे येतात. तर आता राजकुमार म्हणतो, हे बघा बाबा, जर तुम्हाला आता पूजा करत असताना, त्याची होळीची तयारी करत असताना काही दुखापत झाली तर आई आम्हालाच ओरडेल. चंद्रकांतराव म्हणतात, हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मला तिनेच उलट तुम्हाला मदत करायची सांगितली. ताबडतोब आता इकडे भैरवी किचनमध्ये येते आणि ताराला म्हणते, तारा बघ, तुझ्याकडून कशी काम करून घेते, आता तरी सुद्धा तू या पोरीचे असली रंग ओळख आणि
आणि त्यानंतर आता सगळेजण आता होळीची सगळी तयारी करून आता होळी समोर येतात. तर भैरवी आता तिलोत्तमाला ताराला होळी पेटवायला सांगते. तेव्हा तिलोत्तमाचा नाविलाज होऊन तिलोत्तमा देखील आता ताराला होळी पेटवायला सांगते. पण त्याच वेळेस आता सगळेजण आता तिलोत्तमाला विरोध करून चंद्रकांतराव म्हणतात की नाही, काही जरी झालं तरी सावली किंवा अमृताच होळी पेटवेल. आणि भैरवीचे काही एक न ऐकता अमृतासुद्धा म्हणते की यावर्षीची होळी सावली पेटवेल. आणि लगेच आता सारंग, नील, राजकुमार सगळेजण बोलता क्षणी आता सावली मोठ्या मानाने होळीची पूजा करते. आणि इकडे आता भैरवीचा मोठा जळफळाट होतो. भैरवीची तळपायाची आग मस्तकात जाते. आणि होळीने आता पेट घेताच आता सगळ्या पापाची आता सावलीने होळी करून सावली रागाने भैरवीकडे बघते. आणि तिलोत्तमा आणि सगळेजण होळीची पूजा करताच आता नाविलाजाने भैरवी पूजा करायला जाते. आणि भैरवीचा पाय अडखळून भैरवी होळीमध्ये पडते. आणि भैरवीचा आता पदर पेटतो. आणि आता होलिका मातेने भैरवीला भयानक शिक्षा देऊन आता भैरवीचा पदर पेटून भैरवी कशी जळते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.